हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. त्यासाठी मी बारीक चिरलेल्या 2 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतलाय, कांदा घेतलाय उभा चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली, आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेले टोमॅटो, त्यानंतर 2 ते 3 काजू घेतलेत आणि खडा मसाला घेतलाय. आणि इथे वटाणे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि राईस घेतलाय जो की पुलावचा असतो तो, आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ थोडी थोडी घेतलेली आहे. आपण इथे एक कुकर ठेवले, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, हा आपला खडा मसाला, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर हिरवी मिरचीचे आपण जे कांडे करून घेतले होते ते, आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर 2 ते 3 आपले काजू, आणि हे जे वटाणे आणि शेंगदाणे घेतले होते आपण ते पण टाकून घ्यायचे. त्याला छान परतवून घ्यायचं. त्यानंतर आपण हा जे उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा, टोमॅटो, आणि थोडीशी कोथिंबीर. त्याला छान कांदा लालसर होऊ द्यायचा आणि टोमॅटो छान प्रकारे स्मॅश होऊ द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकायची. त्यानंतर लाल तिखट 2 ते 3 चमचे, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. आणि माझ्याकडे बिर्याणी मसाला आहे सुहानाचा, तो मी टाकतेय. त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण हे जे तांदूळ धुवून घेतले होते, तांदूळ आणि डाळ, ती टाकून घ्यायची. सगळीकडे छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं. त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा तूप टाकायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या कमी गॅसवर घ्यायच्या. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी काढून बघते. बघा किती छान प्रकारे आपला व्हेज पुलाव रेडी आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा कसा झालाय. थँक्यू.